राम राम. खरं तर अध्यक्ष साहेबांनी मला सांगितलं की माझी अडचण दिवसभर बोलायला काही हरकत नाही, परंतु आमदार साहेबांनी सांगितलं नाही 2 मिनिट बोला. 5 बरं 5 मिनिट. आता सुनील राणे साहेब काय म्हणतात मला माहित नाही, परंतु आज आपल्याला सगळ्याला आनंद एका गोष्टीचा आहे की आपले लाडके आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितलं की या तालुक्याचे 2दा असलेले आमदार यांना आपण 3ऱ्यांदा आमदार केलो. पाहिजे साहेब जरा हसा हो मायच्या ना, जरा हसा. तुम्ही हसतच नाही, तुम्ही जरा अडचण आहे की हा. आता अजून त्याच्यात एक मजेशीर गोष्ट आहे. सुनील राणे, हे सुनील राणे आपले नुसते सरचिटणीस नाही, यांचे वडील आपले पालकमंत्री होते. आणि सुनील राणे साहेब तुम्ही पुन्हा आमचे पालकमंत्री होऊन यावं अशी आमची अपेक्षा आहे. असे सुनील राणे काय म्हणले माहितीये का तुम्हाला सगळ्याला? एक मजेशीर गोष्ट सांगतो. सुनील राणे बारका माणूस नाही, सुनील राणेचं मोठं विद्यापीठ आहे. तुमचे लेकरं जर इंजिनियर करायचे असतील ह्यांच्याकडे भेटा. हा, म्हणून ते आपली ओळख लपवतोय, लई चालू माणूस आहे. तर मग आता बसवराज पाटील साहेबांचा सत्कार झाला आणि मग पुन्हा आमदार साहेबांनी सांगितलं की लोकसभेला उमेदवारी मिळणार होती. खरं तर ती मिळाली नाही. मग आता पुन्हा त्यांना आमदार केलं. तेही बार्शीचे 2दा निवडून आलेले आमदार आहेत. 3ऱ्यांदा पुन्हा बसवराज पाटील साहेबाबरोबर त्यांना आपण विधान परिषदेमध्ये पाठवलंय. अशा 2 महान नेत्यांचा सत्कार आपले महान आमदारांनी ठेवलंय आणि महान अध्यक्षाच्या उपस्थितीत. आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणाला केलं माहितीये का? माजी मंत्री खुब्बा. खुब्बा म्हणजे नुसतं माल आहे, माल. ऐकलं का? खुब्बा म्हणजे हे अभिमन्यू पवार की येणं नाही, कुणाला कुणाला हुडकून आणतं माहितीये का? ते आणलं बाबा हुडकून, आता काय करावं आता. तर ते असे आपले खुब्बा साहेब. तर या सगळ्या आपल्या मान्य नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार झालेला आहे. आणि मग माझ्यापाशी दिनकर माने बसले होते. आदरणीय अध्यक्ष महाराज, अभिमन्यू पवार दिसतं तसं साधं नाही बरं का, लई अवघड खेळ आहे ते. अभिमन्यू पवार पाडले बसवराज पाटलाला, बसवराज पाटील पाडले दिनकर मानेला, आणि दिनकर मानेने पाडलं मला. ऐकलं का? आणि आम्ही सगळे एकाच स्टेजवर होते. काय खेळ आहे, काय ते कळत नाही गेलं आता. काय कसला खेळ आहे, कसला सत्कार आहे, काय कमाल आहे. भारतात नाही जगात कुठला असले खेळ नसेल, असला खेळ आजच्या स्टेजवर झालेला आहे. ऐकलं का? आणि म्हणून या खेळामध्ये अभिमन्यू पवार साहेब म्हणले की पाशा पटेल बाहेर बाहेर राहतात. बरं आहे की तुम्हाला? आम्ही बाहेर जेवढं राहिलो तेवढं तुमचं चांगलं आहे. ऐकलं का? खरं तर आम्ही कायम बाहेर राहू अशी सोय केली पाहिजे तुम्ही. तर तुम्ही सोय न करता ती आमचं आम्ही करून घेतो, आमचे आभार माना. असं कवा तरी बोलून आमचा सत्कार करा, म्हणजे आम्ही इथं राहतच नाही. बरोबर आहे का? तुमचं बरं चाललंय, एवढे लोक जमा झालेले आहेत काय. आणि मग तुम्हाला सगळ्याला आनंद आहे की अरे या अंशामध्ये म्हणजे आमदाराला निवडून आणलं, लय मत दिलं. बसवराज पाटील आणि दिनकर माने, तुमच्या माई शपथ सांगा, तुमच्या काळात बी तुम्ही निवडून आलतो की दिलतो का बरं निवडून येणाऱ्याला? आमचा आमदार कसं गोव्यालाच पाठवलं. आईला हे गोव्याहून माघारी येत्यात तिकडच राहतात मला माहित नाही, पण गोव्याला पाठवायची सोय झाली बा 2 टीमला, आणि बाकीच्याला 1-1 लाख दिले. आता जाताना ती देशी हन्न काय 1 लाख मध्ये ते पैसे ठेवा आणि अभिमन्यू पवार साहेबांना सांगा, साहेब तुम्ही दिलेले आमच्याकडची 1 लाख
अजून आम्हाला 2, 4, 5 लाख द्या, आमच्या भागात काहीतरी आम्ही चांगलं वाचनालय चांगला कार्यक्रम सुरू करतो असं म्हणा का? तर अरे येड्यानो, मी तुम्हाला म्हणलो होतो माझी उमेदवारी सोडून असं कुठं होत नसते राणे, माहितीये ना, म्हणून तर सांगला मी सुनील राणेला, म्हणून सांगायला मी म्हणलं मी निवडून येणे नाही का, तर दिनकर माने आपल्याला निवडून देऊ शकत नाही, म्हणून आपण निवडणुकीच्या भानगडीत पडायचं नाही. मग कुणाला आणलं तर आपल्या तालुक्याचं नीट होतंय. मग मी शब्द दिलता की अभिमन्यू पवारला जर तुम्ही निवडून दिलो तर आपण एक पाईप औषधाचं नीट मुंबईच्या मंत्रालयातल्या तिजोरीत घालूत आणि बद 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 इथं पैसा येईल असं मी म्हणलो होतो. माझं शब्द अभिमन्यू पवारनी खरं करून दाखवलं, त्याबद्दल अभिमन्यू पवारचे मी आभार मानतो. आणि एक गोष्ट सांगतो की आता मत झालेत, परंतु अजून आपला तालुका विकासामध्ये लोकांचं जीवनमान वाढवण्यामध्ये कसं पुढे जाईल या संदर्भामध्ये आपण अजून वेगळा विचार करू. एवढी ताकद आपल्या आमदारामध्ये. तुम्हा सगळ्या कार्यकर्त्याला मी विनंती करतो, आता आम्ही तर सगळी एका जागी आलो, तुम्ही बी गावात कशाला भांडणं ठेवता, रिकामी काम नाही ते. आणि नाही तर मतदान देणार कोणाला, आम्हाला चौघाला सोडून आम्ही एक झाला तसं तुम्ही बी गावात एक हो, आणि सगळे एकत्र येऊन आमदार साहेबाला काहीतरी मागा. आणि आमदार साहेब ऐकणं गेलं तर मी हाऊस म्हणजे सांगायला म्हणजे तुम्ही म्हणताल मला निवडणुकीला थांबताय का, मी मध्येपर्यंत निवडणुकीला थांबणार नाही, त्याची काही अडचणाचं काही कारण नाही. आणि म्हणून अशा कर्तृत्वान आमदारांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. म्हणून आता सगळ्यांनी ते घसा कोरडं करून करून अभिमन्यू पवार सांगत होते टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. तुम्हाला काय रोग आलता मला माहित नाही. रामदेव बाबा टाळ्या कशा वाजवायच्या शिकवायला पैसे घेते. 5 मिनिटं टाळे वाजवली की 1 महिना आयुष्य वाढतंय. तर ते टाळ्या कशा वाजवायच्या असतात दाखवा बरं जरा. तर अशा टाळ्या वाजवायचं काम करा. म्हणजे स्टेजवरचे पाहुणे आले की अभिमन्यू पवारचं लय वाटाय लोकात म्हणते आणि तुम्हाला कच 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 पैसे मिळते. येड्यानो, हे कधीतरी शिका, तुम्ही शिकावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अजून एकदा टाळ्या वाजवा अशी अपेक्षा व्यक्त करून इथंच थांबतो.